तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. काय सांगितलं होतं शेवटच्या दोह्यामध्ये तिसऱ्या डालीतलं म्हणा एकदा. 16वं म्हणा 16वं. प्रथम नरक बिन षडभुजोतिष वान भवन षंड नारी थावर विकल त्रय पशु में नहीं उपजत सम्यक धारी. तीन लोक तिहु काल माहि नहीं दर्शन सो सुखकारी. सकल धर्म को मूल यही बिन करनी दुखकारी. काय काय सांगितलं होतं सांगा त्या दिवशी. सम्यक दृष्टी जीव कुठं उत्पन्न होत नाही विधानामध्ये. नरकात जात नाही तो होता विधानाला. कुठं होता मागं बसला का. होय बरं सांगा काय कुठं कुठं उत्पन्न होत नाही. अजून होतात नको मला काय होत नाही ते सांगा. होतात बाकी 3 देवात उत्पन्न होतात. अरे याच्या भवनत्रिकामध्ये उत्पन्न होते. बरं ठीक आहे. दुसरं देवगतीला जात नाही. अजून जो भवन घेतलं ना ज्योतिष वान आणि भवनमध्ये उत्पन्न होत नाहीत. सम्यक दृष्टी जीव उत्पन्न होत नाहीत आणि सम्यक दर्शन रहित जीव उत्पन्न होतो असं म्हणायचं. बरं पुढं अजून सम्यक दृष्टी अजून कुठं होत नाही उत्पन्न. तिर्यंच होत नाही. असंज्ञी नपुंसक होत नाही. असंज्ञी होत नाही. स्थावर म्हणजे हे 5 स्थावरांमध्ये उत्पन्न होत नाही. समूर्छन होत नाही. बरोबर. पुढं काय सांगितलं मग इथं. 3 लोक तिहू काल माही नाही दर्शन सोख सुखकारी. 3 लोक आणि 3 काळामध्ये दर्शनासमान सुखकारी अन्य कुठलीही वस्तू नाही. सकल धर्म को मूल यही इस बिन करनी दुःखकारी. संपूर्ण धर्माचं मूळ हेच आहे. याच्याशिवाय जे काय आहे ते सगळं इस बिन करनी दुःखकारी. ह्याच्याशिवाय जे काय सगळं करणं आहे ते दुःखाला कारण आहे. समस्त क्रियाए दुःखदायक है. शेवटचं म्हणा. मोक्ष महल की प्रथम सीढ़ी या बिन ज्ञान चरित्रा सम्यक्ता नल हे सो दर्शन धारो भव्य पवित्रा. दोल समझ सुन चेत सयाने काल वृथा मत खोवे. यह नर भव फिर मिलन कठिन है जो सम्यक नहीं होवे. सांगा अर्थ काय. सम्यक दर्शन आहे बरोबर. पुढं सोपं आहे की लोक करा. या बिन ज्ञान चरित्रा म्हणजे ह्याच्याशिवाय असणारं ज्ञान आणि चारित्र्य सम्यकता न लहे म्हणजे सम्यक दर्शनाशिवाय असणारं ज्ञान आणि चारित्र्याला सम्यकपणा प्राप्त होत नाही. असं ते दर्शन हे भव्य जीवांनो पवित्र अंतकरणाने तुम्ही धारण करा. पुढं दौल समज सुन चेत सयाने काल वृथा मत खोवे. कोण कोणाला सांगायला. हां त्यांनी स्वतःला सांगायला. आपल्याला कुठं काय चालू देत त्यांचं. हां काय सांगायला सांगा अर्थ. वेळ घालवू नको. तू सांगायला बरं का मी नाही. हे दौलत राम
समज म्हणजे जाण जागा हो, ऐक, चेत म्हणजे वेदन कर, सयाने म्हणजे शाणा हो. काय कर, काल वृथा मत खोवे, वृथा म्हणजे व्यर्थ घालवू नकोस, काळ व्यर्थ घालवू नकोस. घालवतोय का आपण? होय म्हणते. मग कसं जायचं आपला काळ? वृथा चाललाय का नाही? आत्ता सध्या काय नाही आहे म्हणल्यावर भरपूर वाचन कर भैया, वेळ आहे तुला तर. जेवढं ते पुराणांचे वगैरे आहेत ते तरी वाचून काढायचे, चालते. त्याच्यात काय असा लय उपयोग लावा लागत नाही. जेव्हा वेळ आहे तेव्हा वाच ना. काय घरात जेव्हा रिकामा वेळ असतो त्यावेळेस असं ते काय तुमचं पांडव पुराण आहे, हरिवंश पुराण आहे, रामायण आहे, हे असले वाचा की चालतंय. त्याच्यामध्ये त्याच्यातून पण आपल्याला बोध भरपूर मिळत असतो. यह नर भव फिर मिलन कठीण है, जो सम्यक नाही होवे. म्हणजे काय? परत परत मिळणार नाही, कठीण आहे. म्हणून हे जीवा काय कर, सम्यक दर्शन प्राप्त कर. हे भव आपला वाया जाऊ देऊ नकोस. पुन्हा तुला मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. मग ह्याच्यात सम्यक दर्शनाचं वर्णन करायला लागले बघा. इथं चाललं होतं आपलं. तीनशे 20 पाने. फिर प्रश्न वाच. जिस काल में सम्यक दृष्टि विषय कषायों के कार्य में प्रवर्तता है, उस काल में सात तत्वों का विचार ही नहीं है. वही श्रद्धान कैसे संभवित? वहाँ श्रद्धान कैसे संभवित आहे. मला अर्थ सांगायचं आहे, तुम्ही असं वाचा. माझ्यासाठी नका वाचू, तुमच्यासाठी. ज्या काळामध्ये सम्यकदृष्टी जीव विषय कषायामध्ये प्रवृत्त होतो, 5 इंद्रियांचे भोग भोगताय तुम्ही, त्या काळामध्ये 7 तत्वांचा विचार करत नाही हा जीव. मग तिथं श्रद्धान कसं शक्य आहे? पुढं. और सम्यक्त्व रहता ही है, इसलिए उस लक्षण में अव्याप्ति दूषण आता है. म्हणजे काय म्हणायचंय, सम्यक दृष्टी जीव असतो ना, तर त्याची असं चार्ट घेतला एक महाराजजींनी बरं का. सम्यक दृष्टी जीव आहे तर त्याचे वेगवेगळ्या दशेमध्ये वेगवेगळे उपयोग कसे असतात. एक सम्यक दृष्टी जीव आहे आणि एक मिथ्या दृष्टी जीव आहे. तर काय सांगितलं, हा सम्यक दृष्टी जीव त्याची श्रद्धा कशी आहे, आता निर्मळ आहे. प्रत्येक समयाला सम्यक दृष्टी आहे म्हणल्यावर श्रद्धेमध्ये परत विपरीतता येत नाही. समजून घ्या, थोडा काळासाठी तो सम्यक दर्शनामध्ये स्थिर आहे. तर श्रद्धेची परिणती स्वतःशी अटॅच आहे, ज्ञान आणि चारित्र. आता ह्याची सांगा श्रद्धा कशी आहे. श्रद्धा विपरीत आहे, म्हणजे अजून स्वभावाला जाणलं नाही आहे, निर्णय केला नाही आहे, त्यामुळं श्रद्धा पराशी अटॅच आहे म्हणा, किंवा काय म्हणायचं, शरीरातून सुख मानतोय, परद्रव्यातून सुख मानतोय, त्यामुळं अजून त्याचं भेदविज्ञान झालं नाही म्हणून श्रद्धा अजून मलिन आहे. मग ह्याचं ज्ञान काय सांगितलं त्यांनी चार्टमध्ये. समजा हा जीव काय करतोय, ज्ञानाने स्वाध्याय करतोय किंवा काय दर्शन करतोय भगवंतांचं, किंवा शुभ भावामध्ये आहे कुठल्या, तर विकल्प आहेत असं दाखवलं. ह्याला म्हणायचं विकल्प. त्याच्यानंतर भगवंतांचं दर्शन केलं आणि तसा मी आहे असं जाणलं ज्ञानाने, तर तिथं निर्विकल्प झाला. आता हे ज्ञान आणि चारित्र्य एकत्रच घ्या, कारण दोन्हीमध्ये पण तसंच परिणमन होणार. म्हणजे जेव्हा ज्ञान बाहेर जाणार आहे त्यावेळेस चारित्र्य सुद्धा एका अंशाने बाहेर असतं. म्हणजे उपयोग म्हणायचं त्याला. ज्ञानाचा उपयोग आणि चारित्र्याचा उपयोग बाहेर जोडलेला असतो, पण ज्ञानाचा आणि चारित्र्याचा एक अंश श्रद्धेशी अटॅच्ड असतो. त्यामुळं तो जीव जरी विकल्पात गेला, जरी संसार कार्य करतोय, तरी सुद्धा सम्यक्त्वातून च्युत होत नाही. म्हणजे एकदा तुम्हाला सम्यक दर्शनाचा पुरुषार्थ करायचा आहे बास,
मग त्याच्यानंतर निरंतर तशी वेदना, तशी जाणीव होत राहते आपल्याला, नाही असं नाही. मग थोडा काळ बाहेर जातो, पुन्हा आत येतो जीव, पुन्हा पुरुषार्थ करतो तसा. मग इथं काय केलं, शुभ भाव केले, देवदर्शन आदी केलं आणि मग परत पुन्हा शुद्ध भावामध्ये गेला. त्यामुळं श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य तिन्ही पण निर्विकल्प झाले. त्याच्यानंतर पुन्हा काय झालं, शुभ भाव केले, म्हणजे काय प्रवचन ऐकलं असेल, त्याच्यावर चर्चा केली, समजा कोणाला एखादा शब्द काय सांगितलं आपलं, ते झाल्यावर पुन्हा बाहेर गेला मंदिरातून, काय करता सांगा, शुद्ध आहे का अशुद्ध आहे? शुभ आहे का अशुभ आहे का अशुद्ध आहे? म्हणजे मंदिरातून बाहेर गेल्यावर काय करतो, किती अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, बाहेर गेल्यावर बाहेरच असतो. म्हणून म्हणतात आचार्य आत राहावा. मग जेव्हा इथं शुभ भाव आहे त्यावेळेस त्याच्यापेक्षा सुद्धा अशुभ भावाची तीव्रता जास्त. म्हणजे कशाय झाले, काहीतरी विकारी भाव झाले, संसाराच्या क्रिया केल्या, जेवलो खाल्लो झोपलो, हे सगळे अशुभ भाव आहेत. मग शुभ भावामध्ये विकल्प कमी, पण अशुभ भावामध्ये अजून जास्त. मग पुन्हा अशुभ भावातून शुभ भावात येईल आणि पुन्हा शुद्ध भावात जाईल, अशी जर्नी असू शकते सम्यक दृष्टीची. पण मिथ्या दृष्टीचं काय सांगितलं, ज्ञान आणि चरित्रामध्ये कशी असणार परिणती, शुभ भाव, अशुभ भाव, पुन्हा शुभ भाव, पुन्हा अशुभ भाव. शुद्ध भाव शुद्ध भाव त्याच्याजवळ नाहीत, कारण त्याला आत्म्याचा अनुभवच नाही आहे. मग असं चार्ट काढून दाखवलंय महाराजांनी आणि प्रत्येक ठिकाणी तिथं त्यांनी क्रिया दाखवलेत. गृहकार्य करतो, पुन्हा समजा दुकानात बसला, दुकानात बसल्यावर सुद्धा गिरायक करतो तोपर्यंत अशुभ भाव, गिरायक नाही आहे समजा तर तत्वचिंतन करतोय, काय आठवतोय स्वाध्याय आदीचं, प्रवचन आदीचं काय वर्णन आठवतोय, तर दुकानात बसून सुद्धा त्याचा शुभ भाव चालू आहे. आणि त्यातून परत तो जाऊन अनुभूती घेतो, तर जिथं कुठं असेल तिथं पण शुद्धोपयोग होऊ शकतो. म्हणजे दुकानात सुद्धा तो जीव शुद्धोपयोगामध्ये जाऊ शकतो, क्षेत्राची कुठलीही बाधा नसते. मग पुन्हा तत्वच्या चर्चा, कोणी आलं त्यांच्याबरोबर बोललो किंवा वाचलं काय, किंवा काय न्यूज ऐकायला मिळाली, प्रवचन ऐकलं, काय पण असेल, त्याच्या निमित्तात पुन्हा शुभ भाव, पुन्हा अशुभ भाव, असं सगळे महाराजांनी उदाहरणं घेऊन दाखवलेत त्या चार्टमध्ये. बहुतेक आपण घेतलो एकदा, इथं घेतलो ना. तर आता प्रश्न तोच विचारतात, वाच परत एकदा आणि सांग काय अर्थ. आता जिस काल में दृष्टि विषय कषायों के कर्म में विषय कषायों के कार्य में प्रवृत्त है, उस काल में सात तत्वों का विचार भी नहीं है. काय कळलं, जेव्हा इथं विषय कषायामध्ये गेलाय, अशुभ भावामध्ये गेलाय, त्यावेळेस त्याला सात तत्वांचा काय विचार आहे, काय ज्ञान आहे. मग तिथं तर विसरलाय सगळं तो, मग तरी सुद्धा त्याचं श्रद्धान कसं काय संभवतं, म्हणजे तो सम्यक दृष्टी कसा काय, श्रद्धा स्वभावाशी कसं काय अटॅच, विचारा तुम्ही. असं मला तुम्ही विचारलं नाही. जेव्हा की हा शुभ आणि अशुभ भावामध्ये जातोय, इथं पुन्हा शुभ आहे ना आणि इथं अशुभ भाव आहे. मग अशुभ भावामध्ये गेला असताना सुद्धा श्रद्धा कसं काय निर्विकल्प, श्रद्धा का बरं मलिन होत नाही. मग तेच ना, मग तेच त्यांचा प्रश्न आहे की जेव्हा तीव्र कषाय करतोय बाहेर, तर तिथं त्याच्या योग्य बरं का, सम्यक दृष्टीच्या योग्य जे काही तीव्र कषाय करतोय, तर त्यावेळेस तिथं किंवा मोह राग आदी परिणाम करतोय, तर तिथं त्याची श्रद्धा कसं काय समीचीन असू शकते, असं शंका आहे. समाधान, विचार है वह तो उपयोग के अधीन है, जहाँ उपयोग लगे उसकी विचार होता है. काय काय जहाँ उपयोग लगे उसी का विचार होता है. म्हणजे जिथं तुमचा उपयोग जाणार आहे त्या वस्तूलाच तो ग्रहण करतो. मग त्यावेळेस ज्ञान आणि चारित्र्य त्या वस्तूकडं गेले, पण श्रद्धा काय सांगायले, तथा श्रद्धा है सो प्रतीति रूप है. इसलिए अन्य ज्ञेय का विचार होने पर व सोना आदि क्रिया होने पर तत्वों का विचार नहीं है, तथापि उनकी प्रतीति बनी रहती है, नष्ट नहीं होती. इसलिए उसके सम्यक्त्व का सद्भाव है. सांगाय कळलं. जोरात बोल की, ते येत आहे जरा सगळ्याला ऐकायला.
जरी झोपला, बाहेरच्या सगळ्या क्रिया करतोय, विषय कषायांमध्ये प्रवृत्ती आहे, तरी सुद्धा त्यावेळेस तिथं त्याचा तत्वांचा विचार नाही आहे, तरी सुद्धा काय सांगितलं, त्याची प्रतीती सतत चालू आहे. काय, मी म्हणजे जीव आहे आणि हे सगळं मायापासून पर आहे, ह्याचं श्रद्धा निरंतर. जसं म्हटलं लय अवघड वाटतं ना श्रद्धान काय असते कळायला. जसं मी मनुष्य आहे हे तुम्ही कधी विसरता हो? मी ऋषभ आहे, मी मुलगा आहे, मी काय म्हणायचं एक आता पती आहे, मी भाऊ आहे, हे प्रतीती कधी विसरता तुम्ही? त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? असं काय सारखं आपण रटावं लागतं का की मी आहे मी आहे मी आहे? नाही ना, ती धारा सतत चालू आहे ना. मग तसंच म्हणलं इथं पण, जरी बहिरंगामध्ये शुभाशुभ भाव करतोय तरी मी नाही विसरलो मी कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, हे मी विसरलो नाही. तसंच सांगतात इथं पण, मी जीव आहे हे तो जीव विसरत नाही. जरी बाहेर कुठल्याही कषायांमध्ये आहे तरी सुद्धा प्रतीती निरंतर श्रद्धेची स्वतःशी अटॅच्ड असते. त्यामुळं मी जीव आहे ह्याची प्रतीती त्याला राहतेच, ती नष्ट होत नाही. इसलिए उसके सम्यक्त्व का सद्भाव है. जैसे किसी रोगी मनुष्य को ऐसी प्रतीति है कि कि मैं मनुष्य हूँ, तिर्यंशादी नहीं हूँ, मुझे इस कारण से रोग हुआ है, सो अब कारण मिटाकर रोगों को घटाकर निरोग होना. काय कळलं? कोणी रोगी आहे त्याला हे माहिती आहे की मी मनुष्य आहे. जरी रोग झाला तरी असं नाही त्याला वाटत की मी तिर्यंच आहे का, नारकी आहे का, देव आहे का, काय आहे. मनुष्य आहे हे तर चालू आहे ना त्याची प्रतीती सतत. मुझे इस कारण से मी मनुष्य आहे म्हणून मला रोग झालाय. मग का रोग झालाय त्याचं कारण मिटवण्यासाठी तो धडपडतो आणि तो रोग मिटवण्यासाठी सगळ्या मेडिकलमध्ये फिरतो. काय म्हणजे तिच्यानी पण रोग घटत नाही. मग सांगतायत की जे खरे वैद्य आहेत, जे खरे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून औषध मिळालं तर निरोगी होतो. कोण खरे डॉक्टर? हां, अर्धे डॉक्टर म्हणतात, फार्मासिस्टला अर्ध डॉक्टर म्हणतात, पूर्ण नसते ते. पण जे अरिहंत आहेत ते अकारण वैद्य म्हणले गेले. त्यांच्याकडे आलो तर आपल्याला रोगाचं खरं निदान मिळणार. तथा वही मनुष्य अन्य विचारादि रूप प्रवर्तता है, तब उसको ऐसा विचार नहीं होता, परंतु श्रद्धा ऐसा ही रहा करता है. सांग काय? समजण्यासारखं लय सोपं आहे. वाक्य काय अवघड नाही आहे. तुम्हाला समजण्यासारखंच वाचा की. पहिला तो म्हणून काय विचार करतोय? रोगी आहे म्हणतोय आणि त्या रोगाबद्दल विचार करतोय. कोण आहे हा? सम्यक्दृष्टी जीव आहे. आणि जरी रोग मिटवण्याचे सगळे प्रयत्न करतोय तो, तरी सुद्धा तो मनुष्य स्वतःची प्रतीती नाही विसरला किंवा मनुष्य आहे हे नाही विसरला. तोच मनुष्य पुन्हा अन्य विचारांमध्ये प्रवृत्ती होती त्याची. समजा रोग संपला त्याचा तर दुसरे काहीतरी विचारांमध्ये जातोय, तरी सुद्धा त्याला असा विचार तब उसको ऐसा विचार नहीं होता, परंतु श्रद्धान ऐसा ही रहा करता है. काय कळलं? वही मनुष्य अन्य विचारादि रूप प्रवर्तता है, तब उसको ऐसा विचार नहीं होता, परंतु श्रद्धान ऐसा ही रहा करता है. म्हणजे त्याचं श्रद्धान पुन्हा आहे ना, मी जर सम्यक दृष्टी असेल तर मी जीव आहे, किंवा हे उदाहरणामध्ये सांगत असतील तर मी मनुष्य आहे, ह्याची तर प्रतीती सतत चालू आहे. उसी प्रकार इस आत्मा को ऐसी प्रतीति है कि मैं आत्मा हूँ, बुद्धनादि नहीं हूँ, मेरे आश्रय से बंध हुआ है, सो अब संवर करके निर्जरा करके मोक्ष रूप होना. तथा वही आत्मा अन्य विचारादि रूप प्रवर्तता है, तब उसके ऐसा विचार नहीं होता, परंतु श्रद्धा ऐसा ही रहा करता. सांग काय कळलं? त्या रोगीचं उदाहरण दिलं तसंच आत्म्याचं सांगितलं. काय कळलं? आधी मी नाही, जसं तो म्हणतोय ना मी मनुष्य आहे, मी तिर्यंच्या आधी नाही, मग रोग मिटवण्यासाठी प्रयत्न करतोय, तसं इथं आत्मा आहे त्याची प्रतीती करतोय आणि विचार करतोय मी पुद्गल आधी नाही, मग मला माझ्या आश्रवानीच बंद झालाय, मग त्याचा नाश केला तरच मला मोक्षाची प्राप्ती होणार. तथा वही आत्मा जेव्हा तो अन्य विचार करतोय, हे जरी विचार करत नाहीये की मी आत्मा आहे शरीरादी नाही, हे जरी विचार करत नाहीये, अन्य काही शुभाशुभ विचार करतोय, तरी सुद्धा त्याचं श्रद्धान जसंच्या तसं राहतं, हे सांगतायत. वाचरू शकतो.
फिर प्रश्न है कि जोरात वाच. ऐसा श्रद्धा रहता है तो बंद होने के कारणों में कैसे कैसे प्रवर्तता है. जर त्याला असं श्रद्धा नाही, जर त्याचं श्रद्धा निर्मळ आहे तर त्याला बंध का होतो. मग कर्मांचा बंध होण्याचं कारण काय. मग जिथं की प्रतिती तर सतत स्वभावाशी जोडलेली आहे, निर्मळ आहे, तर मग का बंध होतो. आश्रव बंध होतो की नाही होत. सम्यक दृष्टीला होतो. का होतो. मग कोणाला माहिती होत असेल. उगीच उत्तर जैसे जैसे वही जोरात वाच भैया. मनुष्य किसी कारण के वश रोग बढ़ने के कारणों में भी प्रवर्तता है. व्यापारादी कार्य काय झालंय आज तुला वाचायला येईना का बरं. व्यापाराधिक कार्य व क्रोधाधिक कार्य करता है तथापि तथापि उस श्रद्धा का उसके नाश नाश नहीं होता. काय कळलं. अर्थ सांग. म्हणजे व्यापाराधिक करून हम्म. म्हणजे त्या मनुष्याला रोग झालाय समजा, तर तो रोग नष्ट करायचं सोडून रोग वाढवण्याच्या पण कारणांचं काहीतरी तो अवलंबन घेतोय. जसं काय म्हणलं, डायबेटीस झालं आणि साखर खातोय, किंवा जे काय त्याला पथ्यपाणी असेल त्याचं सेवन करतोय. मग हे सगळं करताना दिसेल तरी सुद्धा श्रद्धान भ्रष्ट होत नाही त्याच्या निमित्तात, हे सांगतायत. मग व्यापारादी कार्य करेल किंवा क्रोधादी कशाय करतील तरी सुद्धा श्रद्धा नाश होत नाही श्रद्धानाचा. उसी प्रकार आत्मा कर्म उदय निमित्त के वश बंद होने के कारणों में भी प्रवर्तता है. विषय सेवनादि कार्य व क्रोधादि कार्य करता है तथापि उसके नाश नहीं होता. इसका विशेष निर्णय आगे करेंगे. म्हणजे आता त्या मनुष्याचं उदाहरण देऊन सांगायला तर तसंच आत्म्यावर घटवलं. उसी प्रकार वही आत्मा कर्म उदय निमित्त के वश बंद होने के कारणों में भी प्रवर्तता है. म्हणजे काय म्हणायचे, जसं तो डायबिटीसवाला पेशंट होता, त्याला साखर वर्ज्य होती तरी साखर खाण्यामध्ये कदाचित त्याची प्रवृत्ती दिसेल, पण म्हणून काय तो मी मनुष्य हे विसरत नाही. तसंच सम्यक दृष्टी जीव आहे, त्याला माहिती आहे की हे अशुभ कषायांमध्ये मी गेलो तर मला दुःख होणार आहे, मला कर्मांचा बंध होणार आहे. हे माहिती असताना सुद्धा तो कदाचित प्रवृत्ती करेल तशी, पण तेवढ्या प्रवृत्तीमुळे त्याचं श्रद्धा नष्ट होतं असं नाही. कर्म उदयाच्या निमित्त त्याच्या वश झाल्याने बंधाच्या कारणांमध्ये प्रवृत्ती करेल, विषय सेवनादी कार्य करेल, क्रोधादी कषाय करेल, तरी सुद्धा त्याची श्रद्धा नष्ट होत नाही. इस प्रकार होने पर भी श्रद्धान का सद्भाव पाया जाता है. अव्याप्तीपणा नाही है. म्हणजे काय म्हणायचंय, 7 तत्वांचा विचार करत असतानाच, देवशास्त्र गुरूंचा विचार करत असतानाच किंवा आत्म्याचा विचार करत असतानाच तो सम्यक दृष्टी आहे असं नाही. 7 तत्वांचा विचार नसताना सुद्धा त्याच्यामध्ये श्रद्धान निर्मळ असू शकतं. म्हणजे सम्यक दर्शनाचा काय त्याच्यामुळं नाश होतो असं नाही. म्हणून काय सम्यक दृष्टी जीव असं निरंतर आत्मा 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 करत बसत नाही, सगळ्या गृहक्रिया सुद्धा करतोय. कारण चतुर्थ गुणस्थानामध्ये अविरत सम्यक दृष्टी आहे. तो जीव सगळ्या गृहकार्यांनी किंवा काय म्हणायचं आरंभादी क्रियांनी सगळ्यांनी सहित आहे, तरी सुद्धा त्याचं श्रद्धा निर्मळ असू शकतं. काय फायदा हे समजून आपल्याला? खूप मोठा फायदा आहे. काय फायदा सांगा? हो की त्याचं नाही बघायचं, आपल्यासाठी काय फायदा आहे ते सांग. हे समजलं मला की सम्यक दृष्टी जीव आहे तो सगळं गृहकार्य करतोय, सगळ्या कषायांमध्ये प्रवृत्ती करतोय, काय व्रतसंयम नाही आहे, तरी सुद्धा त्याचं श्रद्धा नष्ट होत नाही. जरी
भेदविज्ञान करा आणि मग म्हणजे म्हणायचं की असं नाही सांगायचं त्यांना, उलटं नाही घ्यायचा उपदेश की तुम्ही भेदविज्ञान करा आणि सगळं करत बसा, असं नाही सांगायचं आहे. तर तेवढं सांगायचं त्यांना की जर भेदविज्ञान झालं, सम्यक दर्शन झालं, तर त्या सगळ्या क्रिया करत असताना सुद्धा करत नाही तो. कधी त्याच्यापासून मी निवृत्त होईन, कधी ते मायापासून सुटेल, ते कधी मला न करावं लागेल, अशी त्याची प्रवृत्ती असते. म्हणून करायचं आपल्याला कार्य एकच आहे, काय? मी शरीरापासून भिन्न जाणणारा जीव आहे एवढी श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्यामध्ये निर्णिती करायची. निर्णय झाला की तिथं मग काय म्हणायचं, सगळीकडे गेला तरी सेफ राहणार. विषय कशात असला, कुठल्या 4 गतीमध्ये असला, कुठल्या विभावांमध्ये असला, कुठल्या संकटांमध्ये असला, तरी सुद्धा सम्यक दृष्टी जीव अस्पर्शी असतो त्याच्यापासून. बस परस. फिर प्रश्न है, उच्च दशा में जहाँ निर्विकल्प आत्मानुभव होता है, सप्त तत्वादिक के विकल्प का भी निषेध किया है. अव्याप्ती दूषणायाम. तिथं बघ काय चाललंय, असं जप करावे 9 आल्यावर, म्हणजे आपल्याला बाहेरचे सगळे तोपर्यंत अस्थिरता नष्ट होती आणि मग स्थिर होतो आपण. जिथं आलं त्या वातावरणामध्ये मग आपला उपयोग राहतो. तर उच्च दशा में जहाँ निर्विकल्प आत्मानुभव होता है, म्हणजे कुठं आहे हा जीव? शुद्धोपयोगामध्ये आहे. वहाँ तो सप्ततत्वादिक का विकल्प का भी निषेध किया है, म्हणजे जेव्हा अनुभव करतोय त्यावेळी 7 तत्वांचा विचार करतोय का? म्हणजे 2 कंडिशन्समध्ये आलं. 7 तत्वांचा विचार कधी कधी नाही करत, एक अशुभ विषय कशायत असताना आणि एक शुद्धोपयोगामध्ये असताना. तरी सुद्धा सम्यक दृष्टीची श्रद्धा कशी राहते? निर्मळ राहते. म्हणजे शुभोपयोगात असेल तरी सुद्धा त्या विकल्पामुळं श्रद्धा नष्ट होत नाही. तसंच अशुभोपयोगात असेल तरी सुद्धा त्याचं श्रद्धा नष्ट होत नाही. तसंच इथे शुद्धोपयोगामध्ये आहे तरी सुद्धा सांगितलं की ते सगळं झालं आमचं. हार्ट वर्किंग चालू झालंय त्याचं आता व्यवस्थित. हो ना. आत्म्याचा हार्ट म्हणजे ज्ञान. मग त्याचं ज्ञानाची चर्चा झाली सगळी. श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य हेच त्याचं हार्द आहे. तर सांगतायत की जेव्हा जीव निर्विकल्प दशेत असतो तेव्हा सुद्धा, म्हणजे कशासाठी निघालेत प्रश्न सगळे, की सम्यक दृष्टी जीव तुम्हाला वाटेल की तो सतत स्वाध्याय ध्यानच करत बसेल, सतत तत्वचर्चा करत बसेल किंवा सतत अनुभव ध्यान करत बसेल, असं नाही. मग तो जीव सगळ्या उपयोगामध्ये आहे. शुभोपयोग असेल, अशुभोपयोगात असेल, तरी सुद्धा श्रद्धा नष्ट होत नाही. मग त्यांनी पहिल्यांदा घेतलं काय, की जेव्हा अशुभ विषय कशायांमध्ये आहे त्यावेळेस तिथं त्याला 7 तत्वांचा विचार आहे का? घरामधल्या सगळ्या क्रिया करतोय, संसार करतोय, दुकानदारी करतोय, तिथं 7 तत्वांचा विचार नाही आहे, तरी सुद्धा सम्यक दर्शन नष्ट झालं नाही. तसंच आता सांगतायत की जेव्हा निर्विकल्प झाला हा जीव, शुद्धोपयोगामध्ये आहे, 7 तत्वांचा विचार आहे का? शुद्ध कसलं आहे की? शुद्धोपयोग कशाला म्हणायचं? शुद्धामध्ये 7 तत्वांचा विचार आहे का नाही? मग 7 तत्वांना सोडून शुद्धोपयोग असतो का? आता काय दोन्हीकडनं नाही म्हणल्यावर कसं उत्तर दे? हां, शुद्धोपयोगामध्ये 7 तत्वांचा विचार नसतो. हां, मग त्यांनी प्रश्न विचारला इथं की जेव्हा निर्विकल्प आत्मानुभव असतो तेव्हा 7 तत्वाधिकांचा विकल्प नसतो तिथं. सो सम्यक्त्व के लक्षण का निषेध करना कैसे संभव है? म्हणजे तिथं सम्यक दर्शनाचं लक्षण घटित होत नाही, असं कसं संभव आहे असं म्हणायला लागले. म्हणजे 7 तत्वाचं श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन आहे म्हणताय तुम्ही. मग जिथं नाही आहे तिथं सम्यक दर्शन आहे की नाही? हां, का बरं? कारण श्रद्धा निर्मळ झाले तर बहिरंगामध्ये उपयोग कदाचित जाईल बाहेर कुठल्या विषयांवर, पण तरी सुद्धा ते पुन्हा स्वभावाकडे येतं. उत्तर
जैसे थांब रे यश वाच. निचली दशा में पिछले दशा में सप्ततत्वों के विकल्पों में उपयोग लगाया, उसके पद्धति को उससे प्रतीति को दृढ़ किया. और विषयानिक से उपयोग छुड़ाकर रागाने घटाए. हां, काय कळलं? जेव्हा शुद्धोपयोगामध्ये नाही आहे हा जीव, त्यावेळेस काय करतो? विकल्पाच्या भूमिकेमध्ये 7 तत्वांचं निर्णय करतो, त्याच्याविषयी जाणून घेतो, त्याची प्रतीती करतो आणि ती दृढ करतो. कधी? शुभ भावामध्ये असताना. का? कारण अन्य विषय कषायादिकांपासून उपयोग हटावा आणि रागादिक घटावेत ह्याच्यासाठी. म्हणजे कळते का कसं सांगायचं? आता 3 उपयोग आहेत. कुठले? अशुभोपयोग, शुभ अशुभ आणि शुभोपयोग आणि शुद्धोपयोग. मग जेव्हा हा जीव अशुभोपयोगामध्ये असतो त्यावेळी सांगितलं होतं डायरेक्ट शुद्धोपयोगात जाऊ शकत नाही, शुभोपयोगातूनच शुद्धोपयोगात जाऊ शकतो. मग जेव्हा सांगतायत की 7 तत्वांचा विचार करतोय, कुठं आहे? शुभोपयोगात आहे. मग त्यांनी सांगितलं जेव्हा हा जीव निचली दशा में है, म्हणजे ही उच्च दशा झाली. या उच्च दशेच्या खालच्या ह्या 2 दशा मी वाचते आता परत अर्थ बघा. निचली दशा में सप्त तत्वों के विकल्पों में उपयोग लगाया, म्हणजे इथं असताना हा जीव 7 तत्वांचा विचार करतोय, अजून शुद्धोपयोगात गेला नाही. उससे प्रतीति को दृढ़ किया और विषयादिक से उपयोग छुड़ाकर रागादि घटाए, म्हणजे अशुभापासून वाचलाय आणि शुभामध्ये थांबलाय, पण अजून शुद्धोपयोगामध्ये गेलेला नाही. तथा कार्य सिद्ध होने पर कारणों का भी निषेध करते हैं. तुम्हाला जायचं होतं शिखरजीला, ही शिखरजी आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचे मधले सगळे हे काय म्हणायचं स्टॉप, मधले स्टॉप आहेत हे. पण जोपर्यंत तिथं स्टॉपवर आहे तोपर्यंत हे मिळणार नाही आणि जेव्हा हे मिळणार त्यावेळेस हे राहणार नाही. मग तेच सांगतात त्यांनी की जेव्हा कार्य सिद्ध होतं त्यावेळेस त्याची कारणं राहत नाहीत. मग हे सगळी कारणं आहेत या शुद्धोपयोगापर्यंत जाईसपर्यंत, हे त्याचे ही वाट आहे. मग ती वाट सोडल्याशिवाय लक्ष्याची प्राप्ती होत नाही. म्हणून सांगितलं की जिथं कार्याची सिद्धी झाली तिथं कारणांचा निषेध असतो. इसलिए जहाँ प्रतीति भी दृढ़ हुई और रागादिक दूर हुए, म्हणजे हे रागादिक विषय कशाय दूर झाले, 7 तत्वांची प्रतीति दृढ झाली. आता काय करणार जीव? पुढं सरकू शकतो. हे सांगायला लागले. रागादिक दूर हुए वहाँ उपयोग भ्रमाने का खेद किस लिए करे, मग तिथं त्याचा उपयोग भ्रष्ट होत नाही. आपला लगेच भ्रष्ट होत. कसं? कोण आला हल्लं की लगेच त्यांच्या समोर नको, तुम्हाला काय गरज नाही आहे. तिथं केवलींच्या समोर इतके जण येत आहेत तर हलत नाही आहेत ते. आणि आपल्याला काय गरज आहे? अरिहंत भगवान. होय ना, तुमच्या पण झळकणार आहे तेच सांगतोय. तुम्ही कशाला बघायला जाताय? तुम्हाला इथं बघत नाही तुम्ही तिथं बघायला जाताय, म्हणूनच तुम्हाला केवल ज्ञान होत नाहीये. हो म्हण, हो म्हण, मी चुकलो म्हण, असं म्हणते जितू आहे माहिती का? चुकलो म्हण, मी बाहेर जाऊन विषयांना जाणायला जातो, हे चूक आहे माझी. तेच सांगाले की मग जेव्हा मी ज्ञानाला जाणतो ना त्यावेळेस माझ्या पण ज्ञानात सगळं झळकणार आहे. तुम्ही त्या ज्ञानाकडेच येत नाही, बाहेरच्याकडेच जाताय, मग कसं ज्ञान निर्मळ होणार? मला सांगा काय नवीन होतं तुमच्यासाठी इथं काय नवीन होतं? सगळे पिक्चर बघून झालेत आपले. काय बघायचं शेष राहिलं नाही आता. सगळ्या पिक्चरमध्ये सेम स्टोरी असते. आणि तर काय सांगतायत की जेव्हा रागादिक दूर झाले आणि प्रतीती दृढ झाली, वाच त्याच्याकडे लक्ष नाही राहत. वहाँ उपयोग भ्रमाने का खेद किस लिए करे, म्हणजे त्याचा उपयोग भ्रमित होत नाही. इसलिए वहाँ उन विकल्पों का निषेध किया है. किन विकल्पों का? कुठं कुठं कुठल्या विकल्पांचा निषेध केलाय? काय चाललंय? काय प्रश्न घेतला होता त्याच्यासाठी सांगायला लागले. जिथं शुद्धोपयोगाला प्राप्त झाला तिथं 7 तत्वांचा विकल्प असं ठेवा, असं म्हणजे भ्रमित होणार नाही आपण.
तिथं 7 तत्वांचा विकल्प राहत नाही. तथा सम्यक्त्व का लक्षण तो प्रतीति ही है, सो प्रतीति का तो निषेध नहीं किया. सम्यक दर्शन कशाला म्हणायचं? म्हणजे काय? बोला बोला. श्रद्धान म्हणायचं असतं त्याला, यथार्थ श्रद्धान. असम्यक दर्शन असतं का भैया? नवीन काढायला लागला का तू आता? हां, तर इथं 7 तत्वांचं यथार्थ श्रद्धान याला सम्यक दर्शन म्हणतायत. म्हणून त्यांनी काय सांगितलं वाक्य? सम्यक्त्व का लक्षण तो प्रतीती है. मग यालाच दुसरी नाव आहेत ही, श्रद्धा म्हणा, प्रतीती म्हणा. नाहीतर तेच की, मग प्रतीती म्हणजे श्रद्धान, मान्यता, विश्वास, हे सगळे श्रद्धानाला शब्द आहेत. लिही, काढा, वही काढा. नको, लिही भैया. त्यांनी लिहायला सांगितलं तर लिहिलं नाही तुम्ही लोकांनी. आज मी सांगते नको, ते नको म्हणा. तिथं आहे वही, घे जा. मी सांगायला आज गुरु मी आहे. घे पटकन. पारस उठ पटकन उठ. मी देते, चल उठ पटकन. कारण सांगू नको. उठ यश, पटकन उठ. तर काय सांगायला लागलेत? सम्यक्त्व का लक्षण तो प्रतीति ही है, सो प्रतीति का तो निषेध नहीं किया. म्हणजे काय? लिहिलं का भैया? आणि तिथं बघून सांगू नको, तिथं बघून सांग. पेन लिही ना. आता काय भैया? तर काय सांगायला लागलेत की जेव्हा उपयोग बाहेर आहे तरी सुद्धा प्रतीती त्याच्यावरून सम्यक्त्व ठरतं. मग प्रतीती कुठं आहे? स्वभावाकडे जोडलेली आहे. म्हणून सांगतायत की सम्यक्त्वाचं लक्षण तर प्रतीती आहे. मग तिथं बहिरंगामध्ये कसलाही उपयोग असू दे, त्याचं श्रद्धान स्वतःशी जोडलेलं आहे, त्यामुळं सम्यक्त्व आहेच. यदि प्रतीति छुड़ाई हो तो इस लक्षण का निषेध किया कहा जाए. काय कळलं? थांब, काय कळलं सांग पहिला. छुड़ाई जाए काय वाचतोय भैया? हाय ते वाच की, नसलेलं वाचू नको. सो तो है नहीं म्हणजे काय? बोला. हां, म्हणजे आपलं काय विषय चाललाय की जो सम्यकदृष्टी जीव आहे, भलेही तिथं बहिरंगामध्ये विषय कषायांमध्ये आहे तरी सुद्धा त्याचं प्रतीती दृढ आहे. त्यामुळं सम्यक्त्व नष्ट होत नाही. जरी त्यांनी 7 तत्वाचा विचार केला नाही, जरी तो बाहेरंगामध्ये क्रोधादी कषाय करतोय, जरी आरंभादी गृहस्थ क्रिया करतोय, तरी सुद्धा प्रतीती भ्रष्ट होत नाही. मग इथं आता दुसरा विकल्प काय घेतला की जेव्हा शुद्धोपयोगात असतो त्यावेळी सुद्धा 7 तत्वांचा विचार करत नाही. मग तिथं जरी 7 तत्वांचा विचार केला नाही तरी सुद्धा सम्यक दर्शन नष्ट होत नाही. जर प्रतीती सोडवली म्हणजे या सम्यक्त्वातून तो भ्रष्ट झाला. कोणी जीव कालांतराने समजा त्याचं श्रद्धान भ्रष्ट झालं, मिथ्यात्वाला प्राप्त झाला हा जीव समजा, तर सम्यक दर्शनात राहतो 6 महिने भैया. आणि सम्यक्त्वातून भ्रष्ट झाला तर 6 महिन्याच्या आत अनुभूती नाही घेतली तर भ्रष्ट होतो. तेच नाही भैया, भ्रष्ट झाला म्हणजे मिथ्यादृष्टी झाला. सम्यक दृष्टी आहे आणि अनुभूती घेतली नाही तर अशा कंडिशनमध्ये चतुर्थ गुणस्थांवरती 6 महिने राहू शकतो, पण त्याच्यानंतर नियमाने भ्रष्ट होणार. म्हणून सांगतायत काय की जर हा जीव समजा कधी प्रतीती से छुड़ाया जाए, असं लिहिले ना, प्रतीती छुड़ाई हो तो इस लक्षण का निषेध हो जाएगा. म्हणजे तो जीव मग सम्यक दृष्टी राहणार नाही. मग तो बहिरंगामध्ये कितीही चांगले विकल्प करू देत, शुभ भाव करू देत, तुमचं काय म्हणायचं अध्ययन करू दे, मिथ्यात्वामध्ये गेल्यावर काय होतं हे सांगालेत. पुन्हा तो पुरुषार्थ करेल तर सम्यक दृष्टी होऊ शकेल की, पण त्याला मध्ये खूप काळ जातो. कधी कधी अनेक भव जातील, अनंत काळ जाईल, पण
येणार. आज सम्यक दर्शन केलं आणि सुटलंय तर कधी ना कधी पुन्हा सम्यक दृष्टी होणारच आणि मोक्षाला जाणारच, पण त्याच्यामध्ये किती काळ जाईल डिपेंड्स. म्हणून जर प्रतीती सोडवली तर लक्षणाचा निषेध सांगितला जाईल, म्हणजे मग तो सम्यक दृष्टी राहिला नाही. म्हणजे इथं बहिरंगामध्ये बघा आणि मग इथं भलेही त्याचे खूप उत्कृष्ट शुभ भाव आहेत तरी सुद्धा त्याला सम्यक दृष्टी म्हणलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही प्रक्षाळ करा, पूजा करा, काय ते भरपूर ज्ञान ध्यान करा, पण सम्यक दृष्टी म्हणला जाणार नाही. हाय का नाही ते तुम्ही सांगणार, मी कसं सांगणार. तेच सांगतात की तुमच्या सम्यक्त्वाचा निर्णय तुम्हीच करू शकता, दुसरं कोण नाही. मग वाटल्यावर आहे का आपल्याला निर्णय म्हणतात ना कशाला. मग ह्याच्यासाठी आम्हा सांगतात ना प्रवचन, आम्हाच्या प्रवचनला बसा. मोठ्या आम्हा जेव्हा सांगतात ना सम्यक दर्शनाविषयीच सांगतात आणि आपल्याला असं निर्णय व्हायला पाहिजे त्यावेळेस जेव्हा ते सांगतात ना. त्यांच्या शब्दात तशी एक शक्ती आहे. ते काल आले होते म्हणले ना कोलकाताचे जे सगळे जे आले होते ना, तर त्यांना इतकी रुची आणि त्यांनी इतक्या आनंदाने ऐकलं की त्यांनी स्वतः सांगत होते असं की जे माताजींची पुस्तकं वाचली तर त्याच्यावरनं त्यांना असं वाटलं की नको बाहेर उपयोग घालवायला, आपण परत परत आत जाऊ, परत परत अनुभूती घेऊ, अशी त्यांची विकल्पाची धारा. मग असं हे लक्षण सम्यक्त्वाच्या निकट नेणारं असेल किंवा कदाचित सम्यक दृष्टी असतील ते आपल्याला माहीत नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः करणार. म्हणजे मी माझा निर्णय करू शकतो, दुसरा कोणी मला सांगणार नाही आहे. तसं आपल्याला ह्या सगळ्यावरून निर्णय करायचा आहे तुम्हाला. ह्याच्यासाठी तर स्वाध्याय आहे. काय असतं सम्यक दर्शन म्हणजे हे ढोबळ झालं. 7 तत्वाचं श्रद्धान, ध्यान ही क्रिया झाली. काय म्हणजे काय ते सांगा की. काय असतं शुद्धोपयोग म्हणजे काय. चिंतन हे शुभ भाव झाले. म्हणजे चिंतन म्हणजे अनुभव, अनुभव म्हणजे चिंतन नाही. निर्णय जिथं झाला ना की मी जीव आहे, तिथं तिन्ही गुणांमध्ये निर्मळता आली. श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य तिन्ही पण सम्यक झाले. म्हणून सम्यक दर्शन म्हणलं काय, आत्मा आहे ह्याचा विश्वास, मीची प्रतीती म्हणलं ना. म्हणून तर काल एवढं सांगत होते तुम्हाला, किती मस्त व्हायला पाहिजे होतं अनुभूती तुम्हाला. का नाही झाली? झाली का तिथं? कशी झाली सांग. कशी झाली सांग. म्हणजे म्हणून अनुभूती झाली असं नाही. म्हणजे मी विचारते सम्यक दर्शन झालं का. असे ते शब्द होते की त्याच्यातून तुम्ही व्हायला पाहिजे होतं अंतर्मुख. कारण जो अनुभूती घेतो त्याच्या शब्दात शक्ती असते. साधे बाहेरचे काय म्हटले पारस, बाहेरचे लोक असतात ना, त्यांचे शब्द ऐकायला गेलो की त्याचा इतका प्रभाव नसतो, त्याच्याने सम्यक दर्शन होत नाही. जो स्वतः अनुभव घेतो आणि सतत सांगतोय ना तुम्हाला, तसं त्याच्या शब्दातनं जायचं आपण स्वतःकडं, तर तसं आपल्याला पण अनुभव होऊ शकतो. परत ऐका कॅसेट आणि बसा ध्यानाला, चालतंय. त्याच्यातून पण काय झळकतंय सांगू दे की, मग ऐका की, चालतंय की. कुठल्याही शब्दातून शेवटी आत्म्यापर्यंतच जायचंय ना आपल्याला. मग ज्ञान वाढवा असं म्हणत नाहीये मी. म्हणून तर श्रद्धा निर्मळ करा. ज्ञान असू दे नाही तर नसू देत. माझा ऐक, काय सांगाले, काय सांगितलं पारस सांग. कसं करायचं. घर माझं आहे, किती श्रद्धा फिक्स आहे आपली. तसं इथं हे माझं घर आहे ह्याची श्रद्धा करा ना नक्की. म्हणजे त्याच्या निमित्तामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे. मग तुम्ही बाहेर कुठल्याही विषय कशामध्ये गेला तरी सुद्धा, विकल्पात गेला तरी सुद्धा भ्रष्ट होणार नाही. 7 तत्वों की प्रतीति वहाँ भी बनी रहती है, इसलिए यहाँ अव्याप्तीपणा नहीं है. म्हणजे म्हणायचं की तिथं काय असं शब्दांनी वाचा, ऐका, त्याचं काहीतरी विचार करा तरच 7 तत्वाची प्रतीती असते असं नाही. जेव्हा विकल्पात आहे त्यावेळीस 7 तत्वांचं श्रद्धान आहे त्याच्याजवळ, सम्यक दृष्टीला घ्या बरं का. त्याचा बहिरंगात कुठलाही उपयोग असू दे, त्याला तत्वाची प्रतीती आहे. त्यामुळं सम्यक दर्शन त्याचं भ्रष्ट झालं नाही. एवढंच सांगायचं आहे त्यांना. तुम्ही सगळं करा,
सम्यक दर्शन पहिला प्राप्त करा. मग त्याच्यानंतर जे काय होणार ना ते करावं लागत नाही, होऊन जातं सम्यक दृष्टीकडून. जसं भरत चक्रवर्तीला सगळं त्याच्या क्रिया बहिरंगामध्ये होऊन जात होत्या, तो करत होता असं नाही. किती त्याची रुची होती हो संसार करण्यामध्ये किंवा षटखंड जिंकण्यामध्ये. त्यांनी एक छान उदाहरण घेतलं याच्यामध्ये बरं का. चक्रवर्ती भरताचे उदाहरण सर्वांना माहीत आहे. त्याला किती राण्या? पटापटा सांगा. 96 नव्हे, 96,000. तेच की, कुठंतरी कमी जास्त करशील म्हणून सांगायला. 96,000 राण्या, 14 रत्न, 9 निधी, अपार वैभव, या सर्वांच्या गराड्यामध्ये कुणी व्यक्ती सकाळ दुपार संध्याकाळी 2.25 तास ध्यान करू शकेल, सामायिक करू शकेल. अत्यंत अद्भुत अशी गोष्ट आहे. आपल्याकडं एकच दुकान आहे तर किती त्याच्यामध्ये अडकून बसलोय. किती वेळ ध्यान करतो? अभ्यासाने काम आहे, संसार आहे. कोणाला ते ज्याची आता धारा सतत चालू आहे ना, त्याच्यामध्ये जो रुळलाय ना त्याला कधी पण ध्यान होतं. ज्याला प्राथमिक ध्यान करायचं आहे ना त्याला बस म्हणून सांगितलं, एके ठिकाणी बस, बाकीच्या सगळ्या विकल्पापासून जरासं दूर राहा, एक स्थिर ठेव आपली सगळी मन वचन कायाची परिणती, तर तुला ध्यान होणार. आणि चालता फिरता मी करतो, कशाला बसायला पाहिजे असं म्हणणाऱ्याला सुरुवातच होणार नाही ध्यानाची. म्हणून प्राथमिक दशेत निर्णय करेपर्यंत सिरियसली जी विधी सांगितली आहे तसं बसा, तरच तुम्हाला ध्यान होणार. मग त्यांनी काय सांगायला लागले, एकदम असा विश्वास वाटत नाही, असे वाटते की या सर्व पुराणातल्या गोष्टी आहेत, पण वस्तुतः असे आहे. आणि याचे कारण काय आहे तर भरत चक्रवर्ती या सर्वांमध्ये गुंतलेले नव्हते. या सर्व वस्तू त्यांच्या अवतीभोवती पुण्योदयाने गोळा झाल्या होत्या. सर्व वस्तू गोळा करण्यासाठी त्यांनी कसलेही प्रयत्न केले नव्हते. सगळ्यात महत्त्वाचं काय कळलं? बँक बॅलन्स वाढल्यावर काय काय करता सांगा. बरोबर. मग ते करत नाही तेवढं सोडून गल्ला भरत बसतोय आपण दिवस रात्र. तर तिथं सांगायलेत की विशेष आहे की चक्रवर्ती त्याच्या खजिन्यामध्ये काय वाढवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही, कारण त्यांना त्याची निरर्थकता माहिती होती. त्यामुळे अत्यंत निर्लिप्त भावाने ते त्यांच्यामध्ये राहत होते. वस्तूंना आपणच आपल्यामध्ये घालत असतो, नंतर त्या वस्तूंमध्ये राहत असतो. म्हणजे पहिला वस्तूला ज्ञानात घ्यायचं आणि मग परत ज्ञानाला त्या वस्तूमध्ये अडकवायचं. म्हणजे काय झालं, बाहेर पडणारच नाही. इथेच आपली चूक होत असते. वस्तू बाहेर असाव्यात आणि आपण त्यांच्यामध्ये विचरण करीत राहावे. आपण वस्तूंचे नोकर बनता कामा नये. कोणाचे नोकर आहे तुम्ही? कोणाचे नोकर आहे? उगीच तुला शास्त्रासमोर सांगू नको. मी आपलं तुला प्रॅक्टिकली विचारायला लागले, कशाचे दास आपण, कशाचे अधीन आहोत. नाही, मी तुला विचारलं त्याचं उत्तर दे. मी माझी दृष्टी जाऊती कशी पण. आपण वस्तूंचे नोकर बनता कामा नये. ती वस्तू मला पाहिजेच. जेवायला बसल्यावर ही डिश पाहिजे. आता एका घरी गेलो होतो आम्ही असं, तर तिथं आता लहान मुलं म्हटलं तर वेगळी गोष्ट आहे, पण तुमच्यासारखा असा मोठा मुलगा होता एक घरामध्ये. तर त्यांनी काय सांगितलं, म्हणले जेवायला बसल्यावर मी म्हटलं आमचं काय केलेलं आहे ते खा. काय आता शुद्ध भोजन आमचं वेगळं आणि त्यांचं वेगळं असं केलेलं होतं तिथं, त्यामुळं हे खा म्हटल्यावर नाही, मला माझीच भाजी पाहिजे वेगळी, माझंच ताट पाहिजे. म्हटलं आता नसलं तर काय करायचं, नाही त्याच ताटात जेवणार. म्हणजे काय म्हणायचं, अधीनता. ह्याच्यासाठी सांगायला कुठल्या वस्तूंचे तुम्ही नोकर बनू नकात. ती वस्तू नसली तर जेवणार नाही. कुठल्या वस्तूच्या अधीन होऊ नका. तिथं मी ते एक्झाम्पल सांगितले. असं आपण पण अनेक गोष्टींची अधीन असतो. कुठला आपला शर्ट असेल आणि समजा तो मिळाला नाही, फाटला, चांगला होता आणि काहीतरी नष्ट झाला, त्याच्या अधीन नका हो. गेलं म्हणून त्याचा शोक करत बसणार, मोबाईल नाही. बरं, असेल कुठली वस्तू तर आपण स्वतः पडताळा आणि त्याच्या अधीन होऊ नका.
वस्तूंचा योग्य उपयोग करणे म्हणजेच त्यांचे मालक होणे. वस्तूंचा उपयोग न करणे ही त्यांची गुलामी आहे. ही गुलामीच सुख आणि दुःख देत असते. ही गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे. कुणीतरी भरत चक्रवर्तींना विचारले, आपण हे सगळे कसे काय करू शकता? म्हणजे सगळं वैभव असताना सुद्धा तुम्ही स्थिर कसं राहू शकता, असं कोणीतरी विचारलं. सांगा. त्याच्यासाठी छान उदाहरण दिलं त्यांनी. चक्रवर्ती त्या व्यक्तीला म्हणाले, सांगतो, पण आधी तू माझे हे सगळे वैभव बघून ये. किती वैभव होतं? जाऊ दे, त्याचं महालच बघा. षटखंड बघायला जाऊ नका. त्याचं महाल जेवढं होतं ना, त्याच्यामध्ये सुद्धा अपार वैभव किंवा नगर त्याचं जे असेल त्याच्यामध्ये असणारी त्याची सगळी सत्ता जिथंपर्यंत असेल. पण एक अट आहे. काय करायचं? माझं सगळं वैभव बघ, पण जाताना हे तेलाने काठोकाठ भरलेले भांडे आपल्या डोक्यावर घेऊन जा. असं काठोकाठ भरलेलं तेलाचं भांडं होतं, ते त्याच्या डोक्यावर ठेवलं. पण लक्षात ठेव, यातला एक थेंब देखील तेल खाली पडता कामा नये. ज्या ठिकाणी तेलाचा थेंब पडेल तिथेच तुझे मुंडकेही पडेल. हे लक्षात घे. आता जा. आता काय 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 बघितलं सांगा त्यांनी. का? सगळं बघायला सांगितलं होतं, सगळं फ्रीली. का नाही बघितलं? हां, आता ते तेलाच्या भांड्याकडे बघू नका. त्याच्यासाठीच तेच सांगायलेत. आता तुम्हीच सांगा, अशी व्यक्ती सगळे वैभव पाहून परत येईल आणि त्याला विचारले जाईल की सांग काय काय वैभव पाहिलेस ते. तेव्हा तो काय उत्तर देणार? तो म्हणाला, मला तर हे सगळे पाहायला वेळच मिळाला नाही. माझे सगळे लक्ष तर कुठं दिसलं का? डोक्यावर. डोक्यावरच्या भांड्यातील तेल तर सांडणार नाही ना. एक थेंबही खाली पडला तर माझे मुंडके उडवणार नाही ना कोण. जर का आपल्याही जीवनात आपण दिवसभरासाठी नाही तरी अल्प काळासाठी जरी अशा प्रकारच्या अलिप्ततेचा अनुभव घेऊ शकलो तर कदाचित संसार भावना आपल्याला सुद्धा कळणार. म्हणजे तिथं सांगितलं म्हणून भरत चक्रवर्तींनी की जसं तो मनुष्य सगळं पाहत असताना सुद्धा काही पाहत नव्हता, तसंच सम्यक दृष्टी जीव सुद्धा सगळ्यामध्ये राहत असताना सुद्धा, सगळ्याचा भोग घेत असताना सुद्धा भोगत नाही. म्हणजे त्याची दृष्टी कशी असते? त्याची दृष्टी होती तेलावर. ज्ञानीची दृष्टी असते स्वभावावर. मग हे सगळं करतोय तरी सुद्धा मी याच्यापासून कसा आहे? निर्लिप्त, अलिप्त आहे. अशी प्रतीती जिथं असते तिथं जीव सुखाला सहज प्राप्त करू शकतो. हो. हा, आता ऐक. तू घरात का बसलास? सांगितलं होतं काल. ते तुला कॅसेट ऐक. जाणार. हा, मी सर्व बाह्य वैभवापासून भिन्न अनंत गुणवैभवशाली जीव आहे. माझ्यामध्ये परिग्रह नाहीच पहा. दृष्टी स्वतःवर घ्या. मी तर आत्मद्रव्य आहे. परद्रव्याची मला गरज नाहीच. सर्वापासून भिन्न जीव जाणा. प्रतीती करा. निर्णय करा, मी जीवच आहे. मनुष्य नाही, शरीर नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, जीव आहे. बस जाणणाराच आहे. ज्ञायक स्वरूपोऽहम् श्रद्धा गुणसंपन्नोऽहम् जीवोऽहम्. ओम. विसर्जन.